हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण GMC भरतीच्या परीक्षेच्या तारखांच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि एका वर्तमानपत्रामध्ये GMCच्या परीक्षा कधी होणार आहेत त्याच्या तारखासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC गड्ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी चारही विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स दिलेले आहेत, प्लस ई बुक मोफत दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, हेडलाईनच त्यांनी दिलेलं आहे की सरकारी अस्पतालों में की जा रही भर्ती परीक्षा की तिथी हुई घोषित और एक पद के लिए 100 दावेदार कतार में. असं हिंदीमध्ये त्यांनी ती बातमी दिलेली आहे, कारण न्यूजपेपरच हिंदी आहे. तर यांनी ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखा पाहूयात. आणि तुम्हाला वाटेल हे कुठलं ते नागपूरचंच आहे बरं का. तर इथं पहा, तिथं स्पष्ट दिले नागपूर म्हणून सुरुवातीला दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे, महानगर संवाददाता म्हणजे महानगर संवाददाता म्हणून हे म्हणजे महानगर नावाचं मला वाटतं वर्तमानपत्र आहे. तर त्यांनी काय तारखा दिलेल्या आहेत ते पहा. आणि मग आपण जे ऑफिशियल वेबसाईट आहे ना तिथे सुद्धा जाणार आहोत. तर इथे पहा, परीक्षा की सुरुवात 26 ऑगस्ट से होगी, म्हणजे 26 ऑगस्टपासून परीक्षा सुरू होतील. ते 4 सितंबर म्हणजे 4 सप्टेंबरपर्यंत परीक्षा असतील. परीक्षा हर दिन 3 शिफ्ट में ली जाएगी, म्हणजे प्रत्येक दिवशी 3 शिफ्टमध्ये परीक्षा होईल. ऑनलाइन परीक्षा होने से परिणाम भी सितंबर में ही घोषित किया जाएगा. इसके बाद साक्षात्कार के आधार पर नियुक्ती की जाएगी. म्हणजे यांनी काय दिलेलं आहे, तर जी परीक्षा आहे ती 26 ऑगस्टला सुरू होणार आहे, ते 4 सप्टेंबरपर्यंत परीक्षा आहेत. आता हे वर्तमानपत्रामध्ये दिलेली माहिती आहे GMC नागपूरच्या संदर्भात. आता आपण ॲक्च्युअल जी वेबसाईट आहे ऑथेंटिक, त्या वेबसाईटवर जाऊन पाहूयात की नेमकं तिथे काय माहिती दिलेली आहे ती. तर या ठिकाणी पहा, GMC नागपूर.org, त्याच्यामध्ये आपण रिक्रुटमेंटमध्ये गेलेलो आहोत. आणि रिक्रुटमेंटमध्ये गेल्यानंतर खाली त्यांनी माहिती दिलेली आहे पहा, की काय माहिती दिलेली आहे. महत्त्वाची सूचना, गट वर्ग 4 समकक्ष संवर्गातील सरळ सेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत असे 2 सर्क्युलेशन म्हणजे त्यांचे आलेले आहेत. परंतु मला वाटतं हे 2 जे आले होते की समाज माध्यमामध्ये ज्या तारखा घोषित झालेल्या आहेत त्या खोट्या आहेत या संदर्भात होतं. तरी आपण एक ओपन करून पाहूयात. म्हणजे इथं कुठंही याच्यामध्ये काय दिले ते आपण पाहूयात आधी. परंतु या ठिकाणी परीक्षेचे जे तारखा आहेत त्या कुठेही अजून त्यांनी डिक्लेअर केलेल्या नाहीत. तर मित्रांनो, ही जी PDF आहे ना, ही PDF सुद्धा डाउनलोड होत नाही. परंतु मागच्या वेळेस त्यांनी जे सूचना दिली होती की समाज माध्यमामध्ये ज्या तारखा फिरत आहेत त्या फेक आहेत, त्या सूचनांच्या ह्या PDF आहेत. याच्यामध्ये अजून ऑथेंटिक वेबसाईटवर कुठेही त्यांनी परीक्षेच्या तारखा दिलेल्या नाहीत. पण त्या वर्तमानपत्रामध्ये मात्र 26 ऑगस्टपासून परीक्षा सुरू होणार आहे असं सांगितलेलं आहे. आता पाहूयात, अजून 1-2 दिवस आपण वाट पाहूयात. जर वेबसाईटवर आलं तर ते ऑथेंटिक मानायचं, कारण जोपर्यंत वेबसाईटवर येत नाही तोपर्यंत ऑथेंटिक मानायचं नाही. तरी पण मी तुम्हाला सांगेल की परीक्षा कधीही अचानक तारखा जाहीर होतील, त्यामुळं अभ्यास सुरू राहू द्या. हे जे विधानसभेचं आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदरच त्यांना ह्या परीक्षा घ्यायच्या आहेत. त्यामुळं अभ्यास सुरू राहू द्या. आणि ऑथेंटिक इथं तारखा जाहीर झाल्या की परत एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती दिली जाईल. सध्या तरी त्या वर्तमानपत्राच्या साहाय्यानं त्यांनी म्हटले की 26 ऑगस्टपासून परीक्षा सुरू होणार आहेत म्हणून. परंतु ऑथेंटिक वेबसाईटवर अजून काही परीक्षेच्या तारखा संदर्भात सांगितलेलं नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.